नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत प्राणायामाबद्दल. प्राणायाम, प्राण म्हणजे जीवनशक्ती, प्राणवायू आणि आयाम म्हणजे नियंत्रण किंवा विस्तार. प्राणावर नियंत्रण किंवा विस्तार म्हणजेच प्राणायाम. प्रत्येक व्यक्ती एका मिनिटाला किती श्वास घेतो किंवा दिवसभरात 24 तासात प्रत्येक व्यक्ती किती श्वास घेतो, आपल्याला कल्पना आहे का? असल्यास कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. आपण कुत्र्याला पाहतो, तो श्वास कसा घेतो? जलद गतीने. आणि त्याची आयुमर्यादा किती असते? अगदी 10 ते 15 वर्ष, काही 16-17 वर्ष. प्रत्येक जातीप्रमाणे वेगवेगळी. आपण कासवाला पाहतो, त्याची गती कशी असते? संथ, सावकाश. त्याचं आयुष्य किती असतं? अगदी काही कासव 150 ते 200 वर्षापर्यंत जगतात. का असं? श्वासावर नियंत्रण. कासव शांतपणे श्वास घेतो आणि कुत्रा जलद गतीने श्वास घेतो. तुमचं तुमच्या श्वासाकडे श्वास घेताना लक्ष असतं का? सर्व म्हणतील धावपळीत श्वासाकडे कुणाचं लक्ष असतं? हा श्वास आपल्याला निरोगी आयुष्य देतो, आरोग्य संपन्न ठेवतो, परंतु आपलं आपल्या श्वासाकडेच लक्ष नसतं. या धावपळीच्या जीवनामध्ये निदान स्वतःसाठी एक 10 मिनिटे तर आपण नक्कीच काढू शकतो. तुम्ही हा प्राणायाम सकाळी करा अथवा संध्याकाळी करा, तुम्ही कधीही करू शकता, परंतु 10 मिनिटे स्वतःसाठी काढा, प्राणायाम करा. माझी गुरुकिल्ली आहे आणि हा प्राणायाम कसा करायचा, कुठल्या कुठल्या पद्धती आहेत प्राणायामाच्या, ते जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आपल्या हातात ठेवा. धन्यवाद.